भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील द्वितीय खंड चालू असून द्वितीय खंडातील भाग दुसरा आज आपण पाहणार आहोत. परिवर्जकांची धम्मदीक्षा. त्या अगोदर सर्वांना नम्र विनंती, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथावरील जे यूट्यूबवर व्हिडिओ आहेत, यूट्यूब चॅनल गंभीर क्षण खंडारे या चॅनलला आपण लाईक सबस्क्राईब करावं, शेअर करावे, कॉमेंट्स करावे. तर आजच्या भागाला आपण सुरुवात करूया. सुख बुद्धानुमुपादो सुखा सधम्म देशना सुखा संगस्स सामगी समागन तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सधम्म उपदेश, सुखकर संघ एकता आणि सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्ध गो 14:194. तर आज भाग दुसरा, परिवर्जकांची धम्मदीक्षा. सारनाथ येथे आगमन. सिद्धार्थ गौतमाला बुद्धगयेला ज्ञान प्राप्त झालं बोधिवृक्षाखाली, हे आपल्याला माहीत आहे. परंतु भगवान बुद्ध हे ज्ञान आपल्याला मिळाल्याच्या नंतर विचारामध्ये पडले की माझं जे तत्त्वज्ञान हे खूप अवघड आहे, खूप कठीण आहे, सर्वसामान्य माणसाला समजणार नाही. त्यासाठी ऐकणारे माणसंसुद्धा शहाणे किंवा हुशार असायला पाहिजेत असं त्यांना वाटत होतं. मग त्यांनी काय केलं की त्या काळामध्ये जे लोक हुशार होते शिक्षणामध्ये किंवा बुद्धिचातुर्यामध्ये, असे लोक त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला. कारण माझं ज्ञान हे त्यांना सांगावं आणि ते इतर लोकांना सांगतील. म्हणून ब्रह्मसंपत्तीने बुद्धाला नम्र विनंती करून सांगितलं, वंदन करून सांगितलं की तथागता, तुम्ही या मानव जातीच्या जगाच्या कल्याणासाठी आपण जे ज्ञान प्राप्त केलं ते ज्ञान सर्व जगाला आपण कळवावं, सांगावं. अन्यथा तथागत भगवान बुद्ध जर वैराग्याच्या मागं फिरले असते, लागले असते, तर त्यांचा संसार तर गेलाच गेला, परंतु त्यांचा संसार तर गेलाच गेला, परंतु त्यांच्यावर विश्वास राहिला नसता लोकांचा, नाही का. म्हणून सारनाथ येथे त्यांचं आगमन, आणि सारनाथमध्ये मग त्यांनी गयेहून सारनाथला गेले आणि तिथे जे त्यांच्यासोबत सुरुवातीला 5 भिक्षुक होते, परिवर्जक होते, आणि भगवान बुद्धांना ते खीर प्राशन केली म्हणून ते रागावले की हा बाटला याने तपश्चर्येचा भंग केला, यांनी अन्न सेवन केलं म्हणून त्याला हिनवून त्याला तुच्छ लेखून ते त्याला सोडून गेले होते. तेच परिवर्जक, तेच 5 परिवर्जक भगवान बुद्धाला भेटले आणि भगवान बुद्धांना समजलं की आता हे माझं ज्ञान मला कळालं, ज्ञान मोठं आहे, पण आता हे सांगावं कोणाला, ज्याला समजेल त्याला सांगायला लागेल. कोण्या दगड धुंड्याला सांगता येत काय? नाही. मग भगवान बुद्धाच्या 5 परिवर्जकांना हे आपल्याला ज्ञान मिळालेलं आहे
ते सांगतात. तर कसं सांगतात हे या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आपल्या धम्माचा उपदेश करण्याचे ठरवल्यानंतर बुद्धाने स्वतःलाच विचारले की सर्वप्रथम मी धम्मोपदेश कुणाला देऊ. त्याला अलार कलाम याची आठवण झाली. बुद्धाच्या मते तो विद्वान, शहाणा, बुद्धिमान व बराच शुद्धचरणी होता. आत्या आठवण झाली आणि बुद्धाच्या मध्ये ते विद्वान, शहाणा, बुद्धिमान व बराच शुद्धचरणी होता. त्यालाच मी प्रथम धम्मोपदेश दिला. तर परंतु अलार कलामचा मृत्यू झाला. मग बावल्याचे त्याला सांगण्यात आले आणि तो मृत्यू पावल्याचे तथागताला सांगण्यात आलं. त्या अलार कलामचं नाव काढलं तेव्हा. नंतर त्याने उद्धक रामपुत्राला आपला धम्मोपदेश देण्याचा विचार केला. नंतर त्याने उद्धक रामपुत्राला आपला धम्मोपदेश देण्याचा विचार केला, परंतु तोही मृत्यू पावला होता. त्यानंतर त्याने आपल्या जुन्या 5 सोबत्याचा विचार केला. निरंजना नदीच्या काठी त्याने उग्र तपश्चर्या चालवली होती आणि निरंजना नदीच्या काठी त्याने उग्र तपश्चर्या चालवली असता ते त्याच्या